समस्या आहे? माझं नाव आहे विलास यशवंत पवार. मी श्रीनिधी अपार्टमध्ये राहतो आणि ही सोसायटी तिवारी कॉलेज रोडवरती आहे. परंतु ह्या जो रोडला तिवारी कॉलेज रोड आहे, परंतु आम्ही इथं फ्लॅट घेतल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की हा कॅफे रोड आहे. हा तिवारी रोड नसून हा कॅफे रोड आहे अशी आमची परिस्थिती झालेली आहे. आम्ही करोडो रुपये घालून इथे जे फ्लॅट घेतलेले आहेत हे आम्ही इथं फसतावल्यासारखं झालेलं आहे. कारण या ठिकाणी या पुऱ्या रोडला जे कॅफेच्या नावाखाली बरेच काही धंदे चालतात. इथं मारामाऱ्या चालतात, इथं दारूचे बिअरचे वाईन शॉप चालवले जातात आणि सिगरेटच्या नावाखाली तिथे सिगरेटमध्ये अनेक काही वस्तू ह्याच्यामध्ये घालून लोक पितात. लेडीज आणि जेंट्स दोन्ही पितात. आणि बाईकची इथं मोठी रेस चालते सकाळ आणि संध्याकाळ. आम्ही ज्या वेळेला खाली उतरतो त्यावेळेला असं वाटतं की आम्ही जगतोय की मरतोय, अशी यांची रेस चालते. तर हे सगळं बंद होण्यासाठी आम्ही नवघर पोलीस स्टेशनला कोळी साहेबांना भेटलो. आम्ही ह्या एरियाचे DCP साहेब यांना भेटलो आणि आमची कैफियत त्यांना मी सांगितलेली आहे. आणि याच्यावरती त्यांनी आम्ही ह्याच्यामध्ये 24 तासामध्ये जी काय आम्हाला ॲक्शन जेवढी घेता येईल तेवढी आम्हाला घ्यायचे आश्वासन दिलेले आहे. आणि BMCला सुद्धा ते ह्याच्याबद्दल सहकार्य करणार आहेत. आणि आम्ही रात्रीच या एरियाचे आमचे पालकमंत्री प्रताप सर नाईक यांना सुद्धा आम्ही भेटलो. त्याने सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि या ज्या जे धंदे चालतात याच्यावरती ते आम्ही तंतोतंत विचार करून ह्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम आम्ही आखून हे धंदे ताबडतोब बंद करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. हाउसिंग सोसाइटी हूँ, मैं खुद सचिव हूँ और वहाँ पीछे के रोड पे रोज मारामारी रात को 12 बजे 1 बजे 2-2 3-3 बजे पूरी दुकानें चालू रहती है। आम आदमी को परेशानी होती है और कंप्लेन करने जाओ तो हम पे मारने के लिए आ जाते हैं सर, और बाइक रेस चलती है सर। हम परेशान होकर प्रताप सर नाइक के वहाँ गए कल ऑफिस, उन्होंने हमको आश्वासन दिया। आज हमको स्टाफ वाले हमारे साथ आके DCP के साथ बैठ के 24 घंटे में अच्छा निर्णय लेके हमको सुकून मिले वैसी व्यवस्था की गई है। तो ये समस्या कितने टाइम से आपको? ये समस्या लास्ट 3 साल से है।